कामगार दिन आणि जागतिक हस्त दिन या निमित्तानं आज इथं ध्वजारोहण सोहळा संपन्न होत आहे. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालयाच्या या संकुलामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय विश्वासभाऊ रावळ आणि सचिव आदरणीय शहासाहेब यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत असणारे आदरणीय मुख्याध्यापक करांडे सर या मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करावं. ध्वजपूजन करावं अशी विनंती. भो आशुक सुंदर संपन्न की महा प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा. संपूर्ण जगामध्ये एक आगळेवेगळं नाव असलेला आपला हा प्रदेश महाराष्ट्र नावाप्रमाणेच कला, क्रीडा, सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक या सर्व विभागामध्ये संपूर्ण जगभर आपली वेगळीच ओळख निर्माण करणारा हा प्रदेश ज्याला आपण महाराष्ट्र म्हणून ओळखतो. आपल्याला आपल्या मातृभूमीची जी ओढ असते, जो स्वाभिमान असतो, तो स्वाभिमान आज या ठिकाणी जागृत करण्याचा हा दिवस. भारताच्या स्वातंत्र्याबरोबरच महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यतेसाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून आजचा ध्वजारोहण सोहळा आणि महाराष्ट्र दिन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय.
अतिशय अभिमानास्पद असा हा दिवस आज महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन संपूर्ण महाराष्ट्र देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचा हा दिवस आज या ठिकाणी आपण संपन्न करतोय। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची घोषणा झाली आणि स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापन झालं। या निमित्तानं आता तिथं ध्वजारोहण आणि ध्वजपूजन कार्यक्रम संपन्न झाला। मी पुनश्च एकदा उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमामध्ये आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत। त्याचं कारण असं आहे की आज ज्या उद्देशाने तुम्ही आले आहात एक तर महाराष्ट्र दिन आहेत, पण दुसरी गोष्ट की तुम्ही ज्या आतुरतेने आलाय की वर्षभर केलेल्या कामकाजाचा निकाल आज तुम्हाला बघायचा आहे, तुमचा रिझल्ट बघायचा आहे। आणि या दोन्ही गोष्टीसाठी एक महाराष्ट्र दिन आणि तुमचा निकाल या दोन्हीसाठी मी आपल्या संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। मुख्याध्यापकांच्या परवानगीनं मी सुरुवातीला तुमचा निकाल जाहीर करतो की संपूर्ण विद्यालयाचा निकाल 100% लागलेला आहे। सर्वच्या सर्व विद्यार्थी चांगल्या मार्गाने पास झाले। फक्त तुम्हाला आता तुमचे मार्क्स किती आहेत ते पाहणं बाकी। हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला ते कार्ड मिळतील। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी आदरणीय मुख्याध्यापक यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या उपस्थित मान्यवरांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं। कार्यक्रम असला तरी कार्यक्रम औपचारिकता म्हणून हा सत्कार सोहळ्याचे संपन्न होतोय। त्यानंतर आदरणीय सचिव शाह साहेब यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं। मार्गदर्शक आणि संस्थेचे हितचिंतक आदरणीय कुमार भाऊ शिंदे यांचा या ठिकाणी सत्कार सरांनी करावा। काउन्सरांची विनंती। सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत। आमचा पण हौशी विनंती। काही स्पर्धा अशा होत्या की परिसरातील काही शाळा या स्पर्धा आयोजित करतात, वेगवेगळ्या संस्था या स्पर्धा आयोजित करतात। फक्त शाळेपुरतं आपलं यश किंवा आपण जे काही तयारी करतो ती मर्यादित न ठेवता आपले विद्यार्थी इतर शाळांच्या मध्ये भाग घेतात, त्यांच्या स्पर्धांच्या मध्ये भाग घेतात आणि चांगले यश संपादन करतात। या वर्षीचा भिलोडी शिक्षण संस्थेनं गणित प्रावीण्य परीक्षा घेतलेली होती आणि या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्या विद्यालयानं चांगले यश मिळवलं। गणित विभागाचे प्रमुख आदरणीय जी.एस. पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्या मुलांचं कौतुक करावं आणि त्यांना बक्षीस वितरण करावं। विद्यार्थी मित्रांनो, भिलोडी शिक्षण संस्था संचलित इयत्ता 7वी साठी गणित प्रावीण्य परीक्षा घेतली जाते। आपण यावर्षी प्रथमच त्या परीक्षेला आपण विद्यार्थी बसवले होते। इयत्ता 7वी ब आणि क मध्ये असे 8 विद्यार्थी बसले होते। त्यापैकी 8 पैकी 7 विद्यार्थी अतिशय चांगल्या गुणवत्तेनं उत्तीर्ण झाले आहेत। त्या सर्व विद्यार्थ्यांचं विद्यालयाच्या व संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत। यातील औपचारिकता म्हणून जे विद्यार्थी आपले विद्यालयात पहिले 3 आलेले आहेत त्यांचा सत्कार आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे सचिव श्री शहा साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। शंकर पाटील हिनं 100 पैकी 79 गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे। तिचं त्या सर्वांतर्फे हार्दिक अभिनंदन। तिला विद्यालयामार्फत एक पुस्तक, प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्पाचं स्वागत होते। सार्वीचं हार्दिक अभिनंदन। द्वितीय क्रमांक आहे सिद्धी अमोल तारळेकर, तिला 100 पैकी 78 गुण मिळाले। आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री रावभाऊ यांना मी विनंती करतो की त्याने तिचा सत्कार करावा। सिद्धीचं हार्दिक अभिनंदन। तृतीय क्रमांक आहे ऋतुजा राम काळे, हिनं तृतीय क्रमांक मिळवलेला आहे। ऋतुजाऐवजी ईश्वर येत आहे सत्कार स्वीकारण्यासाठी आपल्या संस्थेचे ही चिंतक कुमार भाऊ यांनी तिचा सत्कार करावा असे मी त्यांना विनंती करतो। कुमारी ऋतुजा राम काळे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन। धन्यवाद। आज यांचा वाढदिवस आहे। आपल्या हिंदी विषयाच्या शिक्षिका नरुले मॅडम
त्यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त त्यांचाही सत्कार ठिकाणी संपन्न होतोय. नवरी मॅडम, सर्वांच्या वतीनं मॅडमना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. सचिव शहासाहेब, मुख्याध्यापक करांडे सर, जे सावंत सर, आमचे चिंतक श्री कुमार भाऊ, इथे उपस्थित सर्व पालक वर्ग, शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र म्हटल्यानंतर महाराष्ट्र हा शब्दच आपल्याला त्याची महानता सांगून जातो. इतर कोणत्याही राज्याच्या समोर महाशब्द नाही. महाशब्द फक्त महाराष्ट्र या शब्दाच्या नावापुढे आहे, या राज्याच्या नावापुढे आहे. आणि खरोखर ही गोष्ट एक आगळी वेगळी या शब्दात दर्शवते. दंडकारण्य हा मूळचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. रामायण आणि महाभारताच्या काळापासून हा प्रदेश याची वेगळी ओळख होती. रामायणामध्ये दंडकारण्य नावा जो प्रदेश आहे तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. आणि हा प्रदेश तिथं अनेक प्रकारचे राज्य झाली. चोळ राज्य होती किंवा देवगिरीचा राजा होता, राजा रामदेव राय. त्यानंतर मोगलांचं राज्य आलं काही काळ. शिवरायांनी त्याला प्रतिकार केला आणि शिवरायांच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची आगळीवेगळी मराठी भूमी म्हणून ओळख झाली. अनेक मावळ्यांनी, शिवरायांनी, त्यानंतर आलेल्या अनेक राज्यकर्त्यांनी या भूमीसाठी आपलं बलिदान दिलं. पण ज्यावेळेला इंग्रज भारतात आले, संपूर्ण भारतावरती त्यांचा ज्यावेळेला कब्जा झाला, त्यावेळेला मात्र भारताचं बरोबर संपूर्ण राज्याचं सुद्धा स्वातंत्र्य निर्माण केलं. पानिपतचं युद्ध झालं आणि महाराष्ट्राची अस्मिता जवळपास संपत आली. संपूर्ण राज्य इंग्रजांनी काबीज केलं आणि येथे जे मूळचे संस्थानिक होते, या संस्थानिकांच्या वरती विशिष्ट प्रकारची राजसत्ता आली. त्यांना पदच्युत करण्यात आलं आणि संपूर्ण राज्य, संपूर्ण देश ब्रिटिशांच्या अंमलात आले. राज्यकारभार सुरळीत चालावा यासाठी ब्रिटिश सरकारने काही योजना आखलेल्या होत्या. त्यातली एक योजना अशी होती की सोयीसाठी प्रांतवार रचना करणं, वेगळे भाग करणं. आणि हा प्रकार झाल्यानंतर महाराष्ट्र हा कुठे येतो हा एक प्रश्न होता. आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा जो भाग होता तो भाग गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणाचा काही भाग, आंध्र प्रदेश हा सगळा भाग म्हणून एक प्रांत तयार केला होता. पण ही रचना आपल्याला मान्य नव्हती. 1920 ला अशा प्रकारची रचना झाली. त्या काळी नागपूरमध्ये जे अधिवेशन झालं तेव्हा गांधीजींनी एक घोषणा अशी केली, मागणी केली सरकारकडे की अशा प्रकारची तुमच्या सोयीप्रमाणे रचना न करता इथं विविध जातीचे, विविध धर्माचे, विविध पंथाचे लोक आहेत, वेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत, तर भाषावार रचना करा की जेणेकरून प्रत्येक राज्याला आपापल्या भाषेप्रमाणे वेगळं राज्य स्थापन करता येईल, त्याची व्यवस्था करता येईल. आणि ब्रिटिश सरकारने मान्य केलं. 1920 नंतर भाषावार प्रांत रचना सुरू झाली. पण प्रकार असा झाला की महाराष्ट्राची रचना करत असताना त्यामध्ये काही राज्य येणं अपेक्षित होतं. विशेषतः मुंबई हा जो भाग आहे तो कोकण आणि मराठी माणसांनी व्यापलेला आहे. दुसरी गोष्ट, गुजरात आणि कच्छ या ठिकाणचे व्यापारी त्या ठिकाणी होते. त्याचबरोबर कर्नाटकचा काही भाग, त्यामध्ये विशेषतः डांग, बेळगाव, निपाणी, कारवार आणि बिदर हा जो प्रदेश आहे तो महाराष्ट्राला जोडून यावा अशी त्या काळची मागणी 1920ची. आज सुद्धा तो बेळगावचा प्रश्न पाठीमागे तसा शिल्लक राहिलेला आहे. ब्रिटिशांनी राज्यकारभाराची ही रचना केली. पण राज्यकर्त्यांना किंवा त्या काळचे जे काही धुरंधर लोक होते त्यांना हे मान्य नव्हतं. स्वतंत्रपणे महाराष्ट्राची रचना करत असताना मुंबई मात्र त्यातून वगळण्यात आलं. मोरारजी देसाई नावाचे जे काही एक राजकारणी होते त्यांनी असा आग्रह धरला की ही मुंबई गुजरातला जोडून आली पाहिजे. महाराष्ट्रीयन लोक त्यावेळेस जागे झाले आणि काहीतरी वेगळं घडतंय. ज्या महाराष्ट्रामध्ये व्यापारी केंद्र आहे, जगामध्ये उत्कृष्ट पद्धतीचं एक बंदर आहे, असं मुंबई ठिकाण व्यापारी केंद्र गुजरातला तर महाराष्ट्रात राहिलं काय. आणि मग महाराष्ट्राची जनता एकत्रित झाली आणि एक नवा संघर्ष सुरू झाला. 1938 मध्ये भाऊसाहेब पटवर्धन, त्याचबरोबर 1940 मध्ये गत्रे खानोलकर, माडखोलकर यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना केली. म्हणजे 1938 पासून खऱ्या अर्थानं लोकांच्या मध्ये जागृत झाली, वेगळा महाराष्ट्र आम्हाला पाहिजे ही मागणी जोर धरू लागली.
1946 साली जे साहित्य संमेलन झालं त्याचे अध्यक्ष होते ग. माडखोलकर आणि त्यांनी महाराष्ट्र समितीची स्थापनाच केली. त्या अधिवेशनामध्ये ठराव आणला की मुंबईसह महाराष्ट्र आम्हाला पाहिजे. मुंबई हे आपलं शैक्षणिक स्थान आहे आणि ते आपल्याला मिळालंच पाहिजे. ही मागणी महाराष्ट्रीयन लोकांची होती. या मागणीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षानेही पाठिंबा दिला. त्यांनी सांगितलं की जर महाराष्ट्रात मुंबई नसेल तर महाराष्ट्र हा कुठल्याही प्रकारची प्रगती करू शकत नाही. आंबेडकरांनी याचा जोरदार पुरस्कार केला आणि त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रातील लोक सुद्धा त्यामध्ये आले. विशेषतः साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, शाहीर शेख मोहम्मद यांनी पुढाकार घेऊन हा जो लढा आहे तो पुढे नेण्याचं काम केलं. अगदी चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवणं, लोकांच्या घरादारापर्यंत पोवाडे, गीतं, कलापथक याच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती केली आणि महाराष्ट्र संघर्षासाठी तयार झाला. पण हा संघर्ष मोडून काढायचा खूप प्रयत्न करण्यात आला. त्याला कारण असं होतं 1948 ला दार कमिशन आणि जेव्हीपी कमिटी नावाची एक कमिटी स्थापन झाली. त्या कमिटीनं मात्र मराठी, आता महाराष्ट्र जेवढं मराठी बोलतात ते लोक आणि कर्नाटक यामध्ये एक वाद निर्माण करून ठेवला. तो बेळगाव निपाणी कारवार या भागामध्ये आजही तो वाद आपल्याला पाहायला मिळतो. तो शेवटपर्यंत तिला सुटला नाही. आजही राजकारणाच्या वरती या बाबतीत जनता सातत्याने त्याची विचारणा करते की बेळगाव महाराष्ट्रामध्ये कधी येणार, निपाणी महाराष्ट्राला प्रत्यक्षात कधी जोडणार, सगळे व्यवहार निपाणीचे कर्नाटकला जोडून चालतात. तर हा जो वाद आहे तो तसाच राहिला. त्यासाठी पुन्हा एक समिती गठीत करण्यात आली. त्याचे नाव होतं फाजल अली कमिटी आयोग. त्यांना 1953 साली या समितीनं राज्याची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. 1955 ला त्याचा निवाडा जाहीर झाला. त्यामध्ये मोठी विसंगती होती. न कळत मुंबईचा बराचसा भाग गुजरातला जोडला गेला अशी एक त्यामध्ये तरतूद होती आर्थिक व्यवहारामध्ये आणि ते आपल्याला परवडणार नव्हतं. आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र हा कमकुवत होणार होता. गुजरात पासून महाराष्ट्राला वेगळं ठेवणं किंवा गुजरात आणि महाराष्ट्र वेगळं होत असताना मुंबई त्यांच्याकडे जाणं हे आपल्याला मान्य नव्हतं. तसंच दुसरी गोष्ट अशी होती की ही गोष्ट त्या काळचे जे राजकर्ते होते किंवा जे सामाजिक कार्यकर्ते, विशेषतः एस. एम. जोशी, श्रीपाद डांगे, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य आत्रे, त्यानंतर डॉक्टर भंडारे या लोकांनी याला तीव्र विरोध केला आणि महाराष्ट्र मुंबईसह झाला पाहिजे अशी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. मोरारजी देसाईंच्या एका सभेमध्ये खूप गोंधळ झाला आणि त्यात सखा पाटील नावाचे आपले एक आमदार होते. त्यांनी अशी मागणी केली की महाराष्ट्र हा होऊ शकत नाही मुंबईला धरून, हा वेगळा महाराष्ट्र तयार करायला आपण मान्यता देऊया. लोक उठली, आता आपण तुम्ही बसला अशी उठली, लोक उठली आणि दंगा सुरू झाला. लाठीचार्ज झाला तरी लोक ऐकणार. शेवटी गोळीबार झाला. त्या गोळीबारामध्ये 18 लोक त्यामध्ये शहीद झाले. त्यानंतर पुन्हा काही दिवसांना खूप मोठा मोर्चा निघाला. त्यामध्ये गोळीबार करण्यात आला. त्यावेळेला साधारणपणे 97 ते 98 लोक त्यामध्ये शहीद झाले. एकंदर संख्या पाहिल्यानंतर असं लक्षात येईल 106 ते 6 लोक या महाराष्ट्र चळवळीमध्ये शहीद झाले आणि हा महाराष्ट्र घडावा म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केला. प्रत्यक्ष एस. एम. जोशींनी सांगितले की जे राजकारणी आहेत ते राजकारणी वेगळा महाराष्ट्र तयार करण्याचे काही खास प्रयत्न करत नाहीत आणि लोकांची जी जागृती होती, मग सांगितल्याप्रमाणे शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांनी गावागावात जाऊन, रात्री त्यांच्यावरती बंदी होती सभा घ्यायला, पण रात्री जायचं, लोकांना सांगायचं, समजावून द्यायचं की हा विषय असा आहे की महाराष्ट्र जोपर्यंत आपल्यात मुंबई येत नाही तोपर्यंत आपल्या खाण्यापिण्याची सुद्धा पंचायत होईल आणि हा विषय अगदी तळागाळातल्या लोकांसाठी त्यांनी सांगितला. लोकांची मुंबईकडे रीग लागली अक्षरशः आणि शेवटी सरकारला मान्य करावं लागलं. मुंबई बंदचं आव्हान केलं. त्यावेळेचे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून माननीय यशवंतरावजी चव्हाण यांची निवड करण्यात आली. नेहरू सरकारला हे मान्य करावं लागलं की मुंबईसह महाराष्ट्र आणि शेवटी 1 मे 1960 ला स्वतंत्र महाराष्ट्राची घोषणा करण्यात आली आणि महाराष्ट्रामध्ये एक नवं वारं सुरू झालं. स्वतंत्र महाराष्ट्राचा एक वेगळा इतिहास निर्माण झाला. महाराष्ट्रानं आजपर्यंत केलेली कामगिरी जर पाहिली तर हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला अशा प्रकारचं वर्णन केलं जातं. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा अत्यंत बलशाली राष्ट्र म्हणून निर्माण झालं.
ही भूमी ही अत्यंत सुपीक, गोदावरी नदी, कृष्णा नदी, सर्व मान्यवर आणि विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनी, आपल्या सर्वांना आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त मी संस्थेतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. तसंच तुम्ही सर्वजण चांगल्या मार्गाने पास झाला आहात याबद्दल तुमच्या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आता तुम्हाला 1 महिनाभर सुट्टी आहे आणि त्या निमित्तानं तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 2 मित्र होते. एक आता माझ्यासारखा बँकेत नोकरी केलेला एक मित्र होता आणि एक शिक्षक. दोघं शेजारी राहायचे आणि दोघांची खूप मैत्री. आता सध्या काय मोहीम चालू आहे, झाडे लावा झाडे जगवा. तर दोघांनी ठरवलं की आपण दोघांनी झाड लावूया. तर दोघांनी काय केलं, आपल्या अंगणात एक झाड लावलं. ते दोघांनी ठरवलं की कोणाचं झाड चांगलं आहे ते बघूया. ते दोघांनी रोज नियमित झाडाला पाणी घालायचं, झाड कसं वाढेल याच्याकडे प्रयत्न करायचा, असं लक्ष असायचं. काळजी घ्यायचे आणि काही दिवस झाल्यानंतर झाड जरा मोठी झाली झाड आणि असंच उन्हाळ्याचे दिवस होते आणि रात्री सोसाट्याचा वारा आला, पाऊस पडला, बरीच झाडाच्या फांद्या पडल्या. त्या दोघांनी सकाळी पाहिलं तर शिक्षकांनी लावलेलं जे झाड होतं ते झाड व्यवस्थित होतं, पण बँकवाल्यांनी माझ्यासारख्या माणसांनी लावलेलं झाड होतं ते झाड त्या वादळात काही टिकलं नाही, ते झाड पडलं. सकाळी दोघं शेजारीच होते, परत भेटले. मग विचारलं सरांना, सर माझं झाड पडलं आणि तुमचं झाड टिकलं तर असं का झालं असेल? आपण दोघांनी तर सारखीच काळजी घेतली, आपण शेजारीच राहतोय, भौगोलिक परिस्थिती तर समानच आहे. मग तुमचं झाड टिकलं आणि माझं झाड कसं काय पडलं? तर सरांनी जे सांगितलं ते मार्गदर्शन खूप महत्वाचं होतं. सर काय म्हटले, झाडाला किती पाणी घालायचं असतं, तर जगण्यापुरतं पाणी घालायचं आणि वाढ होण्यासाठी आवश्यक आहे त्याचं त्याला मुळ्यात वरपर्यंत जाण्यासाठी त्याचा त्याला प्रयत्न करायचा आहे, तर ते झाड बाजारात टिकून राहील. आणि तुम्ही काय केलं, जास्त पाणी घातलं, ते झाडाने स्वतःच्या मुळ्या काय खालीपर्यंत जायचा विषयच आला नाही. तुम्ही त्याला इतकं पाणी घातलं की झाड निवांत राहिलं आणि त्याच्या मुळ्या वरच्यावर राहिल्या आणि ते बाजारात टिकलं नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की तुम्हाला पालकांना माझी विनंती आहे, पालकांची तुम्ही किती मदत घ्यावी, तर आपल्याला अत्यावश्यक आहे, जगण्यासाठी आवश्यक आहे तेवढीच मदत पालकांची घ्यावी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी, अस्तित्वासाठी आणि स्वतःची वाढ होण्यासाठी जे काही धडपड करायची आहे ती तुम्ही स्वतःच करायची आहे आणि स्वतः धडपडून स्वतःच्या पायावर, स्वतःच्या मुळ्यावर आपण उभा राहायचं आहे. तुम्हाला आज निकालासोबत एक विनम्र आव्हान एक देण्यात येईल अशा स्वरूपात की सुट्टीत तुम्ही ह्या दृष्टीने काय करावे असं आम्हाला वाटतंय की तुम्हाला त्याच्यात दिले की तुम्ही काय काय करावे, तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी तुम्हाला काय करता येईल यासाठी त्यात थोडंसं मार्गदर्शन केलंय. त्याच्याशिवाय आणखी काही चांगल्या गोष्टी अधिक असतील त्याही तुम्ही करायला हरकत नाही. आणि या पद्धतीनं जर तुमच्या जीवनशैलीत तुम्ही जर बदल केला तर तुम्ही समाजात एक आदर्श नागरिक व्हाल आणि तुमचं पाहून इतर मुलं सुद्धा तुमच्यापासून चांगला आदर्श घेतील असा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीनं हे जे आव्हान आहे त्याचं काळजीपूर्वक वाचन करा. सुट्टीत आणि यापुढे कायम या पद्धतीनं आपली जीवनशैली साकारण्याचा प्रयत्न करा असं मी तुम्हाला या निमित्तानं आवाहन करतो. आपल्या सर्वांना आणि एकदा सर्वांचं निकालाबद्दल अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप छान आणि मार्मिक अशी गोष्ट आपल्याला सांगितली. त्यानंतर मी करण्याचा विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करा. माधवराव परांजपे प्राथमिक विद्यामंदिर, माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज या प्रांगणामध्ये 1 मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचा सोहळा संपन्न होतोय. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले संस्थेचे सचिव आदरणीय शाहसाहेब,
संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय विश्वासभाऊ रावळ, संस्थेचे हितचिंतक आमचे मार्गदर्शक कुमारभाऊ शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पालक बंधू भगिनी, माझे सर्व सहकारी शिक्षक, ज्येष्ठ शिक्षक आदरणीय सावंत सर, माझे सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज शैक्षणिक वर्ष 23-24 या शैक्षणिक वर्षातील शेवटचा दिवस आणि तुमच्या सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा दिवस तो म्हणजे निकालाचा दिवस. इथला कार्यक्रम संपला की आपण सर्वांनी वर्गात जाऊन थांबायचा आहे. तिथं वर्ग शिक्षक तुम्हाला निकालाचं वाटप करतील. त्यानंतर संस्थेच्या वतीनं आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक विनम्र आव्हान तयार केलं आहे. ते विनम्र आव्हान आपण बरोबर घेऊन स्वतः पालकांना वाचून दाखवायचं आहे, पालकांना वाचायला द्यायचं आहे आणि त्यानुसार आपण कार्यवाही करायची आहे की जेणेकरून एक आदर्श नागरिक घडण्यासाठी जे काही आवश्यक गुण आहेत तर स्वतःमध्ये आपल्याला काय बदल करायला पाहिजे की जेणेकरून एक आदर्श सुसंस्कृत विद्यार्थी आपल्याला जर घडायचा असेल तर अशा गुणांचं त्या ठिकाणी आपण पालन केलंच पाहिजे. यासाठी संस्थेच्या वतीनं आपल्याला आव्हान आहे. ते आव्हान आपण पालकांच्यापर्यंत सर्वांनी पोहोचवा आणि त्यानुसार करायचं. खऱ्या अर्थानं आता महाराष्ट्र दिन साजरा केल्यासारखं होईल. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपला जास्त वेळ न घ्यायचा मी चोपडे सरांना विनंती होते. आभार माना. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. विद्यार्थी मित्रांनो, आज 1 मे महाराष्ट्र दिन. या महाराष्ट्र दिनाची माहिती पोद्दार सरांनी तुम्हाला डिटेल सांगितलेली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शाह साहेब, उपाध्यक्ष रावळ भाऊ, आपल्या संस्थेचे हितचिंतक कुमार भाऊ, त्याच पद्धतीने आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक करांडे सर, ज्येष्ठ शिक्षक सावंत सर, ज्युनियर विभागाचे सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी, प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी, इथं उपस्थित असलेले पालक, या सर्वांचं पंडित विष्णू दिगंबर पलुसकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीनं मी हार्दिक त्या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आता सरांनी तुम्हाला सूचना दिल्याप्रमाणे वरती आपण वर्गात जायचं आहे, तिथं निकालाचं वाटप होणार आहे. त्याचबरोबरीनं आपण प्रदूषण कमी होण्यासाठी अनेक उपाययोजना करतोय. त्यापैकी सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा ही सुमारे 15 वर्षापासून असलेलं अभियान. त्याच पद्धतीनं या उन्हाळ्यामध्ये पक्षी प्राणी मित्रांसाठी आपल्याला काहीतरी उपाययोजना करता येतील का? मी 8वी ब च्या त्याच पद्धतीनं नगदीच्या वर्गावरती व्हिडिओ पाठवलेले आहेत. त्या पद्धतीनं या उन्हाळ्यामध्ये अशी जर उपाययोजना आपण वेगळी केली तर त्याचे फोटो, त्याचे व्हिडिओ माझ्या व्हॉट्सअपला, पोद्दार सरांच्या, आपले मुख्याध्यापक करांडे सर यांच्या व्हॉट्सअपला जरूर पाठवा. आपली शाळा सुरू झाल्यानंतर त्यांना योग्य ते बक्षीस दिलं जाईल.